नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या कपड्यापासून एक सुंदर अशी बॅग बनवणार आहोत. तर या कपड्याची उंची आहे 21 इंच आणि रुंदी आहे 16 इंच. तर हा डबल कपडा आहे. तर आपण याला फोल्ड करून घेणार आहोत परत एक. इथे घडीवर आपण 2 इंचावर मार्किंग करणार आहोत. त्यानंतर पुढे 3 इंच, नंतर वरून खाली इकडे 6.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि एक रेषा आखून घ्यायची आहे सरळ. त्यानंतर हे स्क्वेअर बॉक्स करून त्यामधून आपल्याला असा गोलाईचा आकार द्यायचा आहे आणि हा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे फॅब्रिक आहे याच्यातून आपण एक पॉकेट बनवणार आहोत छोट्याशा कपड्यातून. त्या वरचे हे फ्रंटचे 2 पीस घेतलेले आहेत, ते हँडल बनवायचं आहे आपल्याला. इथे पिन लावून घेतलेली आहे. तसेच हे दोन्ही पीस आपण इथे जोडून घेणार आहोत. इथे स्टिच करून घ्यायचं आहे. बॅग शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे. तर या ठिकाणी दोन्ही हँडल मी स्टिच केलेले आहेत. त्यानंतर हे राऊंड दिसतात, त्याला आपल्याला असं दुमडून शिवायचं आहे. हे काठ दुमडून शिवायचे आहेत दोन्ही. अगदी अशाच पद्धतीने आपण दुसरी बाजू पण अशी जोडून घेणार आहोत, शिवून घेणार आहोत. इथे आपण हँडलचे हे दोन्ही राऊंड शिवून घेतलेले आहेत. आता एक बाजू आहे आपल्याला ती पूर्ण अशी मोठ्या साईजची आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हे दोन इकडच्या साईडचे जे काठ आहेत ते आपल्याला नंतर शिवायचे आहेत. त्याआधी आपण काठ शिवून घेणार आहोत या ठिकाणी. अगदी 7 ते 8 मिनिटात ही बॅग तयार होते. आपण भाजीपाला किंवा फळं, फ्रुट्स वगैरे आणायला जातो त्यावेळेस अशा पिशव्या यूज केल्यानंतर ऑटोमॅटिक प्लास्टिकच्या बॅगांचा वापर कमी होतो. तर मीटरमध्ये ह्या अशा 2 बॅग होतात. साधारण आपल्याला घरातले जे जुने कपडे असतात त्यामध्येच शक्यतो केलेल्या बऱ्या ह्या. तुम्हाला जर घरी शिवता आलं तर खूपच चांगलं आहे. नसेल शिवता येत तर आपण असे कपडे देऊन आपण जवळच्या टेलरला, ज्या घरगुती टेलर्स आहेत त्या सहज शिवून देतील. अशा पिशव्यांच्या छोट्या-छोट्या पिशव्या किंवा छोटे-छोटे पाऊच जर बनवले नाडी शिवून त्याला, म्हणजे असं बंद करता येईल अशा छोटे-छोटे जर पाऊच बनवले तर ते सहजरित्या आपण त्यामध्ये भाज्या ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो प्लास्टिक पिशव्यापेक्षा. आणि जर फ्रीजमध्ये जर ठेवायची पिशवी बनवायची असेल तर ती प्युअर कॉटन असावी. कारण त्यामध्ये जे पाणी सुटतं ते पाणी पण त्या सुती कपड्यामध्ये सोक होतं आणि ऑलरेडी ते कापड ओलं राहिल्यामुळं भाजी पण चांगली राहते त्यामध्ये.
कारण मी बऱ्याच वेळा अशा घरामध्ये यूज केलेले आहेत. तर इथे आपण सेंटर काढून घेतलेलं या ठिकाणी आणि हे छोटंसं पॉकेट आपण तयार केलेले या ठिकाणी लावत आहे. आता दोन्हीकडचे सगळे कार्ड शिवून झालेत. आपण बॅगची एक साईड आहे ती जोडून घेणार आहोत. हा कपडा अखंड असल्यामुळे फक्त एकाच बाजूची आपल्याला शिलाई करायची आहे. इथे आपली ही पिशवी शिवून झालेली आहे. तर आता आपण खालचे जे कॉर्नर आहेत कोपरे ते आपण इथे 2 बाय 2 इंचाचे आपण कट करून घेणार आहोत. या ठिकाणी मार्किंग करून घेते आधी. 2 इंचावर मार्किंग करत आहे या ठिकाणी. थोडं शिलाई मार्जिन सोडून आपल्याला पुढे 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता हे कॉर्नर आपण अशा पद्धतीने शिवून घेत आहोत. या कपड्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपली बॅग पूर्ण झालेली आहे शिवून. आता ही बॅग आपण इथे उलटवून बघणार आहोत. सुंदर शेप आलेला आहे या बॅगला. आता हे वरचे जे बेल्ट आहेत ते रुंद आहेत. तिथं आपल्याला सेंटरपासून 2.5 इंचावर म्हणजे हा बेल्ट आपल्याला 5 इंचाचा होईल. असं दुहेरी कपडा आहे तो आपल्याला इथे दुमडून शिवायचा आहे. जिथे मी मार्किंग केलं तिथंपर्यंत आणि थोडंसं वळवून घ्यायचं आहे. तर अगदी असंच दुसरा बेल्ट पण आपण शिवून घेणार आहोत. जॉईंट केलं आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं दोन्ही साईडनं. त्यामुळे बेल्टचा असा रोल बनतो या ठिकाणी आणि हँडल व्यवस्थित होतं हे. खूप सुंदर अशी फ्रेश कलरची ही पिशवी तयार झालेली आहे. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप देखील द्या आणि हाईप हे तुम्ही व्हिडिओला जर लाईक केलात तर हाईप बटन तुम्हाला समोर दिसेल, त्याला क्लिक करा. तर इथे आपण हे पॉकेट अशा पद्धतीने बाहेर घेतलेलं आहे. आता त्याची फोल्ड कशी करायची ती दाखवते या ठिकाणी. आता ही फोल्ड आतल्या साईडनं आपल्याला या कपड्यात ठेवायची आहे घडी करून. तर ही सुंदर अशी ही बॅग छोटीशा घडीमध्ये बसलेली आहे. तर बघू शकता. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.